ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, क्षमा म्हणजे ख्रिस्ती जीवनाचा एक केंद्रबिंदू आहे आणि क्षमा करणे हे ख्रिस्ती लोकांसाठी एक आदर्श मानलं जाते. कारण जर सर्वात शक्तिशाली किंवा बलवान व्यक्ती जर असेल तर ती व्यक्ती म्हणजेच जी इतरांना क्षमा करू शकते. स्वतः महात्मा गांधीने म्हटलेलं आहे, या जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्ती ती ही आहे जी इतरांना क्षमा करू शकते आणि इतरांना नवीन संधी देते. आणि म्हणूनच इतरांना क्षमा करणे हे पाहिजे तितकं सोपं नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त नेहमी आपल्या शिष्यांना आणि आजच्या शुभवर्तमानात देखील आपल्या सर्वांना एक सुंदर संदेश देत आहे. व आपल्या पित्याचं उदाहरण देत असताना प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की आपला स्वर्गीय पिता इतका प्रेमळ आहे की तो त्याच्या प्रेमाचा पाऊस चांगल्या लोकांवरती देखील पाडतो आणि वाईट लोकांवरती देखील पाडतो. तो आपला प्रेमाचा सूर्य प्रकाश चांगल्या लोकांसाठी देखील देतो आणि वाईट लोकांसाठी देतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की परमेश्वर नेहमी इतरांना दररोज नवीन संधी देत असतो चांगलं जीवन जगण्यासाठी, जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी, स्वतःला क्षमा करून व इतरांना क्षमेचा कानमंत्र देण्यासाठी. ज्याप्रमाणे स्वर्गीय पिता कधीच भेदभाव करत नाही तर सर्वांना समान असा हक्क देतो व पश्चातापाची वाट पाहत असतो, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे आपण देखील इतरांना क्षमा करून इतरांसाठी प्रार्थना करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. परंतु प्रश्न कधी कधी उद्भवत असतो की ज्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये फार अडथळा निर्माण केलेला आहे त्या व्यक्तीला क्षमा करणे किती कठीण आहे किंवा सोपं आहे का? होय, नक्कीच कठीण आहे. परंतु त्यासाठी एकच उत्तर आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि क्रूस. प्रभू येशू ख्रिस्त निष्पाप असताना देखील सुद्धा अनेक भयंकर यातनांना सामोरे गेला, वेदनेतून गेला, तरी सुद्धा त्याच्या मुखातून एकही अपशब्द आला नाही. तर त्या वैऱ्यांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने विशेष अशी ब्लेसिंग किंवा प्रार्थना केली आणि क्षमेचा कानमंत्र दिला. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्ताकडे अनेक लोक का आकर्षित होत आहेत, अनेक लोकांचं कायापालट का होत आहे? कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जो कानमंत्र दिलेला आहे तो वेदनेतून दिलेला आहे, दुःखातून दिलेला आहे. आपल्या मारेकऱ्यांसाठी प्रार्थना करणारा प्रभू येशू ख्रिस्त खरोखरच स्वर्गीय पिता आहे, परमेश्वर आहे हे लोकांनी जाणलेलं आहे. आणि म्हणूनच केवळ आणि केवळ क्षमा केल्यामुळे, इतरांसाठी प्रार्थना केल्यामुळे इतरांच्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडून असतो. पण त्याहीपेक्षा जास्त मोठा बदल आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये घडत असतो जेव्हा आपण इतरांना नवी संधी देत असतो. तेव्हा ती शांती आणि देवाचा आशीर्वाद आपल्याबरोबर 100 पटीने येत असतो. आणि म्हणूनच एक पाऊल पुढे उचलून आपण इतरांना क्षमा करून आपण नवीन जीवन जगण्याची संधी दिली पाहिजे. आणि जेव्हा आपला कठीण जाईल इतरांना क्षमा करण्यासाठी, तेव्हा केवळ आणि केवळ एक क्षण स्तब्ध राहून त्या क्रूसाकडे पाहून, प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहून आपण स्फूर्ती घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने इतक्या वेदनेतून असताना इतरांना क्षमा केली, तर आपण देखील इतरांना क्षमा केली पाहिजे. आणि जेव्हा आपण पहिलं पाऊल उचलणार, इतरांना क्षमा करणार, त्याचा अनुभव आपल्याला नक्कीच मिळणार आहे. या क्षमेचा कानमंत्र इतरांना देण्यासाठी आणि इतरांना क्षमा करण्यासाठी परमेश्वराने आपल्या सर्वांना कृपा व शक्ती द्यावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन.